नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण. चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूया. नागपूरच्या त्या दमट हवेत आणि पावसाच्या ओल्या दरवळात माझं आयुष्य एका अशा वळणावर उभं होतं ज्याची कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. माझं नाव सुशांत, वय 25. नागपूरच्या एका पॉश भागात माझं अलिशान नावाचं मेन सलून आहे. दिवसभर कात्री आणि वस्ताऱ्याशी खेळणारा मी स्वभावाने अत्यंत लाजाळू आणि शांत आहे. पण माझ्या या शांत आयुष्यात वादळ निर्माण करणारी एक व्यक्ती आली होती, पल्लवीजी. पल्लवीजी म्हणजे निव्वळ सौंदर्य नव्हतं, तर तो एक जिवंत मोह होता. त्या मुळाच्या राजस्थानच्या जोधपूरच्या आहेत. त्यांचं रूप म्हणजे जणू मधातून साखरेचा पाक उघळावा तसं होतं. तिशी पार केलेल्या पल्लवीजींच्या शरीराचा बांधा इतका रेखीव आणि भरलेला होता की त्यांच्याकडे पाहणाऱ्यांची नजर तिथून खेळून राहायची. त्या नेहमी राजस्थानी पद्धतीची बांधणी साडी नेसायच्या, जी त्यांच्या शरीराच्या प्रत्येक वळणाला घट्ट पकडून असायची. त्यांचे मिस्टर विक्रमसिंग महिन्यातले 25 दिवस बिझनेस टूरवर असायचे आणि पल्लवीजी त्या अवाढव्य घरात अगदी एकट्या असायच्या. त्या रात्री नागपुरात पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं. आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता आणि अचानक संपूर्ण वस्तीची लाईट गेली. मी माझ्या खोलीत मेणबत्ती शोधत असतानाच दारावर जोरात थाप पडली. समोर पल्लवीजी उभ्या होत्या. पावसाच्या सरींनी त्यांची पातळ साडी पूर्णपणे भिजली होती, ज्यामुळे ती त्यांच्या अंगाला पारदर्शकपणे चिटकली होती. सुशांत, रे, माझ्या किचनमध्ये कशाचा तरी जळल्याचा वास येतोय. मला खूप भीती वाटते रे, त्या त्यांच्या थरथरणाऱ्या आवाजात म्हणाल्या. त्यांच्या ओल्या केसातून पाण्याचे थेंब त्यांच्या मानेवरून खाली उतरत होते, जे पाहून माझ्या मनातल्या भावना जागृत होऊ लागल्या. मी बॅटरी घेऊन त्यांच्या घरी गेलो. घरात शिरताच राजस्थानाच्या खास अत्तराचा आणि ओल्या मातीचा एक मादक सुगंध आला. किचनमध्ये जाताना पल्लवीजी माझ्या अगदी जवळ चालत होत्या. अंधारामुळे त्यांचा हात चुकून माझ्या हाताला लागला आणि त्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेची लहर धावून गेली. मी बोर्ड चेक करण्यासाठी स्टूलवर चढलो आणि पल्लवीजी खाली टॉर्च धरून उभ्या होत्या. कामाच्या नादात माझा पाय घसरला आणि मी थेट पल्लवीजींच्या अंगावरती पडलो. त्या क्षणी आमची शरीर एकमेकांना पूर्णपणे भिडले होते. त्यांच्या ओल्या साडीची थंडी आणि त्यांच्या शरीराची उष्णता, त्यांचा एक वेगळा संगम झाला होता. माझा चेहरा त्यांच्या मानेच्या अगदी जवळ होता. सुशांत, लागलं तर नाही ना तुला? त्यांनी अगदी हळू आवाजात विचारलं, पण त्यांच्या त्या आवाजात एक काळजीपेक्षा एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. त्या रात्रीनंतर आमच्यातील औपचारिक नातं संपलं होतं. आता पल्लवीजी मला छोट्या छोट्या कामांच्या निमित्ताने बोलवू लागल्या होत्या. एका दुपारी नागपूरचं ऊन तापलं होतं. पल्लवीजींचा मेसेज आला, सुशांत, जरा वर ये ना, कूलरमध्ये पाणी भरायचं आहे. त्यानंतर मी वर गेलो तेव्हा त्या किचनमध्ये होत्या. त्यांनी त्या दिवशी एक पातळ सुटी मॅक्सी घातली होती. त्या कूलरपाशी उभ्या होत्या आणि घामाने त्यांचा चेहरा डवरला होता. खूपच उकाडा आहे ना रे आज, त्यांनी पदराने आपला घाम पुसत विचारलं. त्यांची ही कृती इतकी मोहक होती की मी फक्त पाहतच राहिलो. मी कूलरमध्ये पाणी भरत असताना त्या माझ्या अगदी मागे येऊन उभे राहिले. तुझ्या हाताला किती खड्डे पडल्यात ना काम करून, असं म्हणत त्यांनी माझा हात आपल्या नाजूक हातांनी हातात घेतला. त्यांच्या बोटांचा तो रेशमी स्पर्श माझ्या हातावरती फिरत होता. त्यांनी हळूच माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या क्षणी त्या खोलीतली उष्णता बाहेरच्या उन्हापेक्षाही कितीतरी जास्त वाढली होती. आमच्या नजरा एकमेकांना गुंतल्या होत्या आणि त्या शांततेत फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. अखेर
तो शनिवार उजाडलाच. बाहेर धो धो पाऊस सुरूच होता. विक्रमसिंग नेहमीप्रमाणे बाहेर गावी होते. पल्लवीजींनी मला रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. मी जेव्हा त्यांच्या घरात गेलो तेव्हा तिथलं वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं. मंद प्रकाश, राजस्थानी संगीताचा धून आणि पल्लवीजींचा तो नखरेल अवतार. त्यांनी गडद लाल रंगाची साडी नेसली होती आणि केसात मोगऱ्याचा गजरा माळला होता. जेवण करताना त्यांनी मुद्दामून माझ्या ताटात वाढताना स्वतःचा स्पर्श होईल याची काळजी घेतली होती. त्यानंतर जेवण आटोपल्यावर आम्ही बाल्कनीत पाऊस पाहत बसलो होतो. सुशांत, तुला माहिती आहे का, या एवढ्या मोठ्या घरात मी किती एकटी असते. कधी कधी असं वाटतं की कुणीतरी यावं आणि मला या एकांतातून बाहेर काढावं. त्या भावूक होऊन माझ्या खांद्यावरती पडल्या. मी त्यांचा हात हातात घेतला आणि हळूच त्यांचे केस कुरवाळू लागलो. मी आहे ना पल्लवीजी, तुम्हाला कधीच एकटं वाटू देणार नाही. त्यांनी माझा हात आपल्या चेहऱ्यावर लावला. त्यांच्या गालाचा तो मऊदार स्पर्श मला वेड लावत होता. तू खूप वेगळा आहेस सुशांत, खूप गोड आहेस, त्या म्हणाल्या आणि त्यांनी आपली मान माझ्या खांद्यावर टेकवली. बाहेर विजांचा कडकडाट झाला होता आणि पल्लवीजींनी मला घट्ट मिठी मारली होती. त्या मिठीत इतकी ताकद होती की जणू त्या मला स्वतःमध्ये सामावून घेऊ इच्छित होत्या. आम्ही एकमेकांच्या बाहूत अडकलो होतो. त्यांच्या ओठांची तहान आणि माझ्या मनातलं वादळ एकत्र आलं होतं. त्या रात्री पावसाच्या थेंबांनी जमिनीतली तहान भागवली, पण घराच्या आत दोन एकाकी जीवांनी एकमेकांच्या स्पर्शाने आपली वर्षानुवर्षाची भूक मिटवली होती. त्यांच्या शरीराचा तो चंदन केशरचा सुवास आणि आमची ती जवळीक, सगळं काही शब्दांच्या पलीकडे होतं. ती रात्र केवळ शारीरिक नव्हती तर दोन मनांच्या मिलनाची एक सुंदर कविता होती. पहाटेच्या वेळी जेव्हा मी माझ्या घरी परतलो तेव्हा माझ्या अंगाला अजूनही त्यांच्या सौंदर्याचा तो सुगंध येत होता. आता माझं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. नागपूरच्या त्या पावसाळी रात्रीने मला एका राजस्थानी राणीच्या हृदयाचा राजा बनवलं होतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन कथेमध्ये. धन्यवाद.